शिकूया AI ची क्रांती. चला करूया MSCIT. आजच नजीकच्या MSCIT केंद्रात आपला प्रवेश निश्चित करा. रिक्षा टॅक्सी चालकांना मराठी शिकण्यास मुदतवाढ देण्याची सरकारची तयारी. मात्र मराठी शिकणार नाही अशी मुजोरी चालणार नाही. मुदतवाढी संदर्भात उद्या निर्णय घेऊ, मंत्री प्रताप सरनाईकांची माहिती. परप्रांतीयांची दादागिरी खपवून घेऊ नका, राज ठाकरेंनी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसमोर मांडली भूमिका. अमराठी रिक्षा चालकांच्या विरोधात मनसे रस्त्यावर उतरणार, परिवहन विभागाच्या निर्णयाकडे मनसेचे लक्ष. उपमुख्यमंत्री शिंदेंनी निरुपम यांच्या कानाखाली वाजवावी, मनसे नेते संदीप देशपांडेंचं विधान. मराठी सक्तीवरील निरुपम यांच्या भूमिकेवरून देशपांडे आक्रमक. जबरदस्ती केल्यास हजारो लोक रस्त्यावर उतरणारच, रिक्षा टॅक्सी चालकांच्या मराठी सक्तीवरून छगन भुजबळांचं सूचक वक्तव्य. भाजपा आमदार नरेंद्र मेहतांची शिवसेना मंत्री प्रताप सरनाईकांच्या विरोधात पोलिसात तक्रार. भाईंदर पाड्यामध्ये सरनाईकांनी जमिनी बळकावल्याचा आरोप. भूमिपुत्रांसह मेहता कासारवडवली पोलीस ठाण्यात. उद्धव ठाकरे विधान परिषद न लढवण्यावर अद्याप ठाम. मवियाकडून ठाकरेंची मंत्रिणी. ठाकरे उमेदवार असल्यास निवडणूक बिनविरोध. अर्ज भरण्यासाठी अवघे 3 दिवस बाकी. विधान परिषदेवरून उद्धव ठाकरे लवकरच भूमिका मांडतील. संजय राऊतांची माहिती. तर शिंदे महान, भाजपची ही मतं फोडू शकतात, राऊतांची टीका. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची बच्चू कडूंना पक्ष विलीन करण्याची ऑफर. प्रहार शिंदेंच्या शिवसेनेमध्ये विलीन झाल्यास कडूंना विधान परिषदेवर संधी. जलीलांच्या खरातवरील वक्तव्यावरून खडाजंगी. जलीलांचा धर्मांतरणाला पाठिंबा आहे का, गुलाबराव पाटलांचा सवाल. तर महाराष्ट्र हिरवा करण्याचा प्रयत्न कधीही यशस्वी होणार नाही, नवनाथ बन यांचा निशाणा. आमदार संजय गायकवाडांच्या विरोधात पुरोगामी संघटना रस्त्यावर. बिंदू चौकामध्ये पोलीस आंदोलकांमध्ये झटापट. प्रकाशक आंबींना शिवीगाळ केल्याप्रकरणी कारवाईची मागणी. पुरोगामी संघटनेचा उद्या संजय गायकवाडांच्या घरावर मोर्चा. शिवीगाळ प्रकरणावरून पुरोगामी संघटना आक्रमक. सरकारसह पोलिसांच्या कारवाईचाही निषेध. परतवाडा लैंगिक शोषण प्रकरणामधील आरोपी अयान अहमदच्या अडचणीत वाढ. 16 वर्षीय अल्पवयीन पीडितेनं जबाब नोंदवला. SIT चौकशीमध्ये धक्कादायक खुलासे समोर. जस्टिस स्वर्णकांता यांच्याकडून न्याय मिळण्याची अपेक्षा संपली. मी स्वर्णकांता यांच्या कोर्टामध्ये जाणार नाही. मद्य घोटाळा प्रकरणामध्ये अरविंद केजरीवाल यांच्याकडून सत्याग्रहाची घोषणा. विदर्भात उष्णतेची लाट. अकोला आणि अमरावतीमध्ये रेकॉर्ड तोड तापमानाची नोंद. पारा 46.9 अंशांवर. पुढील 3 दिवस हीट वेव्हचा इशारा. देशातील सर्वात उष्ण 15 शहरांमध्ये महाराष्ट्रातील 3 शहरं. अकोला अमरावतीनंतर आता वर्ध्यामध्ये पारा 46 अंशांच्या पार. नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन. जगातील 100 सर्वात उष्ण शहरांपैकी 95 शहरं एकट्या भारतात. बहुतांश भागांमध्ये पारा 46 अंशांच्या उंबरठ्यावर. हिमाचल प्रदेश, ईशान्य भारत वगळता इतर भागांना उष्णतेच्या लाटेचा इशारा. उष्माघातामुळे राज्यामध्ये 9 जणांचा बळी. गेल्या 2 दिवसांमध्ये 4 जणांनी जीव गमावला. 2 दिवसांपूर्वी लातूरमध्ये 9 महिन्यांच्या बाळाचा उष्माघातानं मृत्यू. राज्यावर पाणी टंचाईचं सावट. राज्यातील धरणामध्ये केवळ 43% पाणीसाठा. गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये पाणीसाठ्यात 60% घट. राज्यभरातील 85,000 कृषी सेवा केंद्रांचा आजपासून बेमुदत बंद. शासनाच्या जाचक अटींच्या विरोधात आणि विविध मागण्यांवरून बंदचे हात. खत बियाणं खरेदी ठप्प. शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण. पुण्याच्या खेडमध्ये पैशांच्या वादातून फरार. तरुणाला गाडीच्या बोनेटवरून 100 फूट फरफटत नेलं. घटनेचा थरार CCTV कॅमेऱ्यामध्ये कैद. आरोपी फरार. शिकूया AI ची क्रांती. चला करूया MSCIT. आजच नजीकच्या MSCIT केंद्रात आपला प्रवेश निश्चित करा.